हो नाही नाही बोलतो ना झाली आहे सगळे राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली त्या चर्चेला उत्तर देण्याकरता आज मुख्यमंत्री उपस्थित होते। पूर्ण तासभर कदाचित ते बोलले, पण या तासभरात ते महाराष्ट्रात येऊ शकले नाहीत। ते चीनमध्ये गेले, ते पाकिस्तानमध्ये गेले, ते अमेरिकेमध्ये गेले, ते पंजाबमध्ये गेले, ते उत्तर प्रदेशमध्ये गेले, ते बिहारमध्ये गेले, ते काश्मीरमध्ये गेले, ते साऊथमध्ये गेले, पण महाराष्ट्राबद्दल मात्र या संपूर्ण तासभरात एक वाक्य देखील ते बोलू शकले नाहीत। खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले, पूर्वी ते नवीन होते, आता ते नवीन नाही आहेत, पण चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर हे माननीय मुख्यमंत्र्यांना अद्यापही लक्षात आलेलं नाही। सभागृहामध्ये उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर बोलावं लागतं, राज्याच्या प्रश्नांवर बोलावं लागतं। दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मुद्दा देखील ते मांडू शकले नाहीत। शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्याबद्दल बोलले नाहीत, खोडकिडीबद्दल ते बोलले नाहीत, बोंडअळीबद्दल ते बोलले नाहीत, विम्याबद्दल ते बोलले नाहीत, वीज तोडणीबद्दल ते बोलले नाहीत। महाराष्ट्रामध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना चिंता कोणाची आहे? तर दिल्लीमध्ये सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जाते अशी याची चिंता त्यांना आहे। म्हणजे खरं तर हे जे काही उत्तर आहे या उत्तराकरता भ्रमनिरास हा देखील अतिशय छोटासा मुद्दा आहे, पण हे करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा देखील अपमान केलाय। चीन समोर आली की पळे असं जे माननीय मुख्यमंत्री म्हणाले, हा भारताच्या सैनिकांचा अपमान आहे। ज्या सैनिकांनी -30 डिग्री टेम्परेचरमध्ये चीनशी लढाई करून 1 इंच भूमी भारताची चीनला मिळू दिली नाही आणि चीनी सैनिकांना मागे जावं लागलं आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 1 इंच देखील भूमी चीनला मिळाली नाही, त्या शूर सैनिकांचा जणू काही ते पळपुटे आहेत, चीन आली म्हणजे पळे असा उल्लेख करणं हा आमच्या सैनिकांचा घोर अपमान हा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलाय। खरं म्हणजे सन्माननीय अमित शाह साहेबांबद्दल ते जे बोलले उसना अवसान आहे। सत्य त्यांना माहिती आहे, 100% त्यांना माहिती आहे की कुठलाही शब्द त्यांना दिला गेला नव्हता, तरी देखील उसना अवसान आणून खोटं बोल पण रेटून बोल हे जे काही आज मुख्यमंत्र्यांचं नवीन रूप आम्हाला पाहायला मिळालं। अक्षरशः या संपूर्ण भाषणामध्ये महाराष्ट्राच्या एकाही प्रश्नाला त्यांनी हात लावला नाही। शर्जील उस्मानी हा उत्तर प्रदेशातला आहे ते सांगत होते, पण त्या शर्जील उस्मानीचं हिंदूंच्या विरुद्ध उत्तर प्रदेशात बोलायची हिम्मत नाही, तो तुमच्या आमच्या महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रातल्या पुण्यात येऊन बोलून जातो। त्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत या सरकारमध्ये नाही, हे या सरकारचं हिंदुत्व ते आम्हाला सांगत होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात त्यांना भारतरत्न मिळालं, अरे भारतरत्न नाही मिळालं तरी चालेल, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात। आणि हे कधी म्हटलंय? तुमचं सरकार तयार झाल्यानंतर त्यांनी पुस्तक काढलंय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध, आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघाले, हे मोठं आश्चर्य आहे। आणि संभाजीनगरच्या संदर्भात तर अतिशय हास्यास्पद अशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य त्यांनी केलं आहे। खरं म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर त्याच्यात जर काही कंटेंट असेल तर त्याच्यावर प्रतिक्रिया देता येते, आणि
त्यांनी बरं झालं हे कबूल केलं की शिवसेना ही कुठेही स्वातंत्र्य लढ्यात नव्हती, पण त्यांना हे माहीत नसेल की डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार संघाचे संस्थापक हे स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते, स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान होतं, याची माहिती त्यांनी घेतली नाही. आणि इतिहासाची माहिती नसताना विनाकारण अशा प्रकारे राजकीय भाषण हे या ठिकाणी केलं. जसं सरकारने दिलेलं राज्यपालांचं भाषण हे महाराष्ट्राला कुठली दिशा देणारं नव्हतं, तसं मुख्यमंत्र्यांचं भाषण हे केवळ चौकातलं भाषण होतं, ते निराश करणारं भाषण होतं. एकही मुद्दा ते सांगू शकले नाही. आता थोड्याच वेळात कोविडच्या भ्रष्टाचाराची पुस्तिका अमित साटम यांनी तयार केलेली, आम्ही त्याचं विमोचन करतो आहे. पण कोविडच्या भ्रष्टाचाराचे जे मुद्दे त्या ठिकाणी आम्ही मांडले, एकाही मुद्द्याला ते उत्तर देऊ शकले नाही. एकाही मुद्द्याला त्याला पूर्णपणे बगल देण्याचं काम हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एवढं सुमार मुख्यमंत्र्यांचं भाषण महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये यापूर्वी कधी झालं नसेल, अशा प्रकारचं भाषण त्यांनी या ठिकाणी केलं. खरं म्हणजे पूर्णपणे महाराष्ट्राची निराशा ही त्यांनी केली. आणि खरं तर एक त्यांना मला विचारायचं आहे, ते जे म्हणत होते राष्ट्रद्रोह, जर आम्ही त्यांच्यावर टीका केली तर आम्ही महाराष्ट्रद्रोही, आम्ही जर त्यांचा गैरकारभार दाखवला तर आम्ही महाराष्ट्रद्रोही, आम्ही जर त्यांचा भ्रष्टाचार काढला तर आम्ही महाराष्ट्रद्रोही, भ्रष्टाचार काढला तर महाराष्ट्राची बदनामी करू नका. अरे तुमच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र बदनाम होतो आहे, आमच्या बोलण्यामुळे नाही. आमच्या बोलण्यामुळे तो भ्रष्टाचार बाहेर आला तर कदाचित महाराष्ट्राची बदनामी वाचेल. आणि म्हणून जे काही वक्तव्य त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर हे स्पष्टपणे माहिती होतं सत्ता पक्षाला की याच्यावर आम्हाला बोलायची संधी मिळाली तर त्यांच्या वक्तव्याची चिरफाड होईल, म्हणून त्या ठिकाणी सत्ता पक्षाने त्यानंतर माननीय अध्यक्षांवर दबाव टाकून आम्हाला बोलू दिलं नाही. पण आमची तोंड बंद राहणार नाहीत. असं आहे की राम मंदिराच्या संदर्भात यांच्यातलं कोणी नव्हतं, आम्ही होतो त्या ठिकाणी. बाबरी ढाचा पाडण्याकरता आम्ही होतो, हे कोणीच नव्हते, हे घरी बसले होते सगळे, हे कोणीच नव्हते. आणि जनता जर पैसा देते आहे तर एवढं वाईट का वाटतंय? असं आहे की ज्यांना खंडणी वसूल करायची सवय असते त्यांना जनतेचं समर्पण काय आहे हे समजत नाही. आणि म्हणून मनामध्ये त्या जनतेच्या समर्पणाची त्या ठिकाणी सुई टोचते, ते आज स्पष्ट झालंय. खतखत काय, जे सत्य आहे ते जनतेसमोर आलंय. सत्तेकरता केलेलं कॉम्प्रोमाइज आहे. स्पष्टपणे त्याने सांगून द्यावं की हो सत्ता पाहिजे होती म्हणून कॉम्प्रोमाइज केलं. बोललो मी त्याचं सांगितलं. मित्र राहू अशा प्रकारचे एक वाक्य मुख्यमंत्र्यांनी वापरलं. असं आहे की मैत्री वगैरे आपल्या बाजूला आहे, ते काही आमचे राजकीय विरोधक आहे. आम्ही लोकशाहीमध्ये कोणाला शत्रू मानत नाही, शत्रू कोणीच नाही आमचा, पण राजकीय विरोधक निश्चित आहे. देवेंद्र जी, जिस तरीके से आज सीएम ने कहा और खासकर ये कहा कि आप लोगों ने कोई आदर्श निर्माण नहीं किया है, जो आदर्श हैं उन पे आप लोग सिक्का लगा देते हैं. देखिए, मुख्यमंत्री जी को कोई इतिहास पता नहीं है. आज का जो भाषण मुख्यमंत्री जी ने किया वो महाराष्ट्र का भाषण था ही नहीं, उसमें महाराष्ट्र आया ही नहीं. उसमें पंजाब आया, उत्तर प्रदेश आया, चीन आया, अमेरिका आया, रशिया आया, साउथ आया, नॉर्थ आया. हम ढूंढ रहे थे कि महाराष्ट्र कहीं से आएगा, लेकिन महाराष्ट्र आया नहीं. मानो किसी गली के किसी किनारे पर कोई नेता भाषण करे, उस प्रकार का मुख्यमंत्री जी का भाषण हमको यहाँ पर सुनने को मिला. हमने कोरोना के भ्रष्टाचार के जो प्रकरण बाहर निकाले, एक भी प्रकरण पर वो जवाब नहीं दे पाए. जिस प्रकार से किसानों की हालत है, एक शब्द किसानों के बारे में उन्होंने नहीं बोला. जिस प्रकार से बिजली का संकट है उस पर उन्होंने नहीं बोला. पंजाब के किसान ये बॉर्डर पर बैठे और उनकी बिजली काटी जा रही है, ये बात तो वो कह रहे थे,
लेकिन महाराष्ट्र में 3.5 लाख किसानों की बिजली इसी सरकार ने काटी, उसके बारे में एक शब्द उन्होंने नहीं कहा। और इसलिए पूरे तरीके से हमारा भ्रम निराश यहाँ पर मुख्यमंत्री जी ने किया। और सबसे बड़ी बात यह है, उनको इतिहास पता नहीं है। उन्होंने जिस हमारी मातृ संगठना की बात, खंडणी वसूल करण्याची सवय असते, त्यांना जनतेचं समर्पण करणार नाही, या शब्दात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांनी टीका केलेली आहे। ये उपलब्ध है। और इतना ही नहीं है, तो जिस कश्मीर की वो बात कर रहे थे, उस कश्मीर के बारे में हमारे पार्टी के संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी ने कश्मीर में जाकर बलिदान दिया। और एक देश में 2 प्रधान, 2 विधान और 2 निशान नहीं चलेंगे, ये बात हमारे श्यामा प्रसाद मुखर्जी के कारण कश्मीर के प्रधानमंत्री को मुख्यमंत्री बनना पड़ा, कश्मीर के राष्ट्रपति को राज्यपाल बनना पड़ा। और इसलिए इतिहास की जानकारी लिए बिना उन्होंने ये सारी बातें कही है। और राम मंदिर के लिए जो योगदान जमा किया जा रहा है, उसके बारे में उनको बड़ा दुख होता है, क्योंकि जिनको रंगदारी टैक्स वसूल करना पता है, उनको ये समझ में ही नहीं आ सकता कि लोग समर्पण का भी पैसा दे सकते हैं। ये समर्पण का पैसा कैसे मिल रहा है, ये उनके मन में टीस है। संभाजीनगर का नाम चेंज करने को लेकर के भी मुख्यमंत्री ने कहा है कि इसको कैसे देखें। संभाजीनगर का नाम, देखिए, संभाजीनगर का नाम ये मुख्यमंत्री कर नहीं सकते। हमारा उनको खुला चैलेंज है कि वो संभाजीनगर नाम करके दिखाए। वो नहीं कर सकते क्योंकि उनको सत्ता प्यारी है, उनको सत्ता प्यारी है। इसलिए जो बड़ी बड़ी बातें वो कर रहे हैं, इसमें कोई मतलब नहीं है। बाबरी मस्जिद या बाबरी मस्जिद नहीं थी, वो बाबरी ढांचा था। उस ढांचे को गिराने के लिए हम वहां थे। ये कौन थे? इनका कोई नहीं था, एक आदमी इनका वहां नहीं था। हजारों कार सेवक थे, हम भी उसमें से एक कार सेवक थे। और ये जो बड़ी बड़ी बातें करते हैं, इनमें से एक भी व्यक्ति उस आंदोलन में कहीं दिखाई भी नहीं पडला। जळगावमध्ये एवढी गंभीर घटना घडली, एकंदरीत या घटनेबद्दल बघितलं तर कायदा सुव्यवस्थेची कुठली भीती नाहीये आणि अनेक घटना घडल्यात। फक्त जळगावचं तर आज समोर आले, पण इतकी गंभीर घटना शासनाच्याच एका वसतिगृहात अशा पद्धतीने एवढी गोष्टी घडतात, पोलिसांची भीती नाहीये, कुणी संवेदनशीलपणे बोलत नाहीये। आज खरं तर कारवाई होणं अपेक्षित होतं, मात्र कमिटी स्थापन केली आणि संपला विषय। जळगावची घटना ही अत्यंत गंभीर आहे। पहिल्यांदा तर ज्या मुलींनी या घटनेला वाचा फोडली, तिलाच पागल ठरवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि एवढंच नाही, सरकारनेही जी कमिटी तयार केली, त्यात कोणीतरी मानसोपचार तज्ज्ञ हा त्याच्यामध्ये घेतला। आता तो कशाकरता घेतलाय मला माहिती नाही, पण एकूणच सरकारच्या माध्यमातून इतकं गंभीर प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। पोलिसांच्या उपस्थितीत अशा प्रकारे शासकीय महिलांच्या वसतिगृहामध्ये एखाद्या महिलेची जर तक्रार असेल की आम्हाला नग्न केलं जात आहे आणि आम्हाला हावभाव करायला लावले जात आहेत, यापेक्षा काळीमा फासणारी दुसरी कुठली घटना नाही आहे। सरकार बिलकुल गंभीर नाही। पहिले कारवाई करायला पाहिजे होती, मग चौकशी करायला पाहिजे होती, परंतु कोणावरही कारवाई नाही, मामला रफादफा करण्याचा प्रयत्न है। जलगांव में जो घटना हुई वो एक प्रकार से मानवता को कालिक पोतने वाली घटना है। जिस प्रकार से शासन के हॉस्टल में महिलाओं को प्रताड़ित किया गया और महिला सामने आकर कहती है कि नग्न किया गया, उनको अलग अलग प्रकार से प्रताड़ित किया गया, उस महिला को ही पागल ठहराने की पहले कोशिश की गई, उसके ऊपर मानसिक दबाव है, प्रभाव है बताने की कोशिश हुई। लेकिन जब सत्य बाहर आ रहा है तो सरकार कार्रवाई करने की जगह कमेटियां तैयार कर रही है। और सरकार जिस प्रकार से इस मामले को रफा दफा करने की कोशिश कर रही है, मैं उसकी भर्त्सना करता हूं। सीएम ने कहा कि उत्तर प्रदेश अगर सहयोग करता तो शर्जील उस्मानी को हम उत्तर प्रदेश गिरफ्तार करेंगे। शर्जील उस्मानी, उन्होंने, मुख्यमंत्री ने कहा ये उत्तर प्रदेश से आया था। शर्जील उस्मानी की उत्तर प्रदेश में हिंदुओं के खिलाफ बोलने की हिम्मत नहीं थी। वो हमारे महाराष्ट्र में आया, मुख्यमंत्री जी आपके पूना में वो आया और आपके नाक के ऊपर बैठकर उसने हिंदुओं को सड़ा कहा, और आप उसके ऊपर कार्रवाई नहीं कर पाए क्योंकि शर्जील उस्मानी को पता था यहाँ इतनी कमजोर सरकार बैठी है,
कि यहाँ आकर मैं हिंदुओं को सड़ा भी कहूँगा तो यहाँ की सरकार मेरे ऊपर कार्रवाई नहीं करेगी। कोई कार्रवाई ये सरकार नहीं कर रही है। शर्जील उस्मानी को इस सरकार का पूरा आशीर्वाद। अमित शाह को लेकर जिस प्रकार से मुख्यमंत्री जी ने कहा कि चीन को देखकर भागते हैं, ये हमारे सैनिकों का अपमान है। हमारे सैनिकों ने -30 डिग्री में चीन के सैनिकों के साथ कभी निहत्थे कभी हथियार लेकर जिस प्रकार से मुकाबला किया, जिस प्रकार से बलिदान दिया, जिस प्रकार से चीनियों को खदेड़ा, और देश के इतिहास में पहली ये लड़ाई ऐसी है कि जिसमें 1 इंच भी भारत की भूमि नहीं गई। ऐसे हमारे सैनिकों की शहादत, ऐसे हमारे सैनिकों का शौर्य अपमानित करने का काम मुख्यमंत्री जी ने चीन को देखकर भारत भागता है ये कहकर कहा है। मैं इसका पूरे तरीके से इसकी भर्त्सना करता हूं। अमित शाह को लेकर कहा कि जिस तरीके से निर्लज्जता पूर्वक तरीके से अंदर की चीजों को झूठा बता रहे हैं। आरे कारशेडच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने नव्याने दिशाभूल झाली आहे। ते जे म्हणतायत की इथे जागा नाही हे सपशेल चुकीचं आहे। त्याचा अहवाल आमच्याही काळातला आहे आणि त्यांनी केलेल्या कमिटीने तो अहवाल दिलेला आहे। त्या ठिकाणी एकूण 55 रेकची जागा हवी आहे। आत्ता जे बांधकाम आपण करतोय ते 42 रेक करताय। उरलेल्या 13 रेक करता बांधकाम हे नंतर करायचं आहे, कारण ते 2040 साली त्यावेळी ट्रॅफिक किती वाढला याच्या आधारावर आपल्याला करता येणार आहे। त्याकरता केवळ 1.4 हेक्टर जागा हवी आहे। ती 1.4 हेक्टर जागा त्या ठिकाणी आहे, ज्याच्यावर फक्त 160 झाडं आहेत आणि त्याऐवजी जर कांजूरमार्गला नेलं तर 500 झाडं तोडावी लागणार आहेत आणि किंमत देखील वाढणार आहे आणि 4 वर्ष ही मेट्रो मिळणार नाही आहे। त्यामुळे एकतर मुख्यमंत्र्यांना समजून घ्यायचं नाही आहे किंवा मुख्यमंत्र्यांची कोणीतरी दिशाभूल करत आहे किंवा हा इगोचा मुद्दा केला आहे की मी काही झालं तरी आरेत करणार नाही, मुंबईकरांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी मी करणार नाही। रोज इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रो नसल्यामुळे प्रदूषण या मुंबईमध्ये वाढत आहे, त्याची काळजी मुख्यमंत्र्यांना नाही। अमित शाह को लेकर जिस तरीके से कहा कि निर्लज्जता पूर्वक अटैक किया, केंद्र के पास में इसका कोई वीकनेस नहीं, ऐसा दिखा। देखिए, इसके ऊपर जब ये हाउस में बोला जाएगा उस समय मैं इसके ऊपर पूरे तरीके से जवाब दूंगा और इसमें क्या है इसकी सत्यता भी मैं बाहर लावूंगा। अमित शाह आमच्या पुस्तकाचं हे आता थांबा। अरे तुमच्याकरता एवढं चांगलं पुस्तक तयार केलं गेलं। नितीन राऊत त्यांनी बोलले याच्याबद्दल दादा दादा नगे मी त्यांना सांगतो तुम्ही थांबा थोडा वेळ। क्या अभी काटना पड़ेगा। एक मिनिट थांबा। झाली का स्टील? कोरोना काळातील भ्रष्टाचाराबद्दल आम्ही काही प्रश्न विचारली पण सरकारकडून त्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरं देण्यात आली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि त्याचबरोबर कोरोना काळात जो काही भ्रष्टाचार झाल्याचा दावा विरोधी पक्षांकडून केला जातोय त्या आरोपांबद्दलची एक पुस्तिका देखील देवेंद्र फडणवीस यांनी कोविडच्या काळात जो प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालाय त्या भ्रष्टाचाराचं संपूर्ण घटनांचं संकलन करून आमदार अमित साटम यांनी ही पुस्तिका तयार केली आहे। या पुस्तिकेचं प्रकाशन आम्ही आत्ता केलेलं आहे। ही पुस्तिका भेट म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील पाठवणार आहोत आणि मुंबईकरांना देखील कोरोनाच्या नावाने कोणी आपलं चांगभलं करून घेतलं या पुस्तिकेच्या माध्यमातून समजणार आहे। याच सोबत एक पुस्तिका अजून महाराष्ट्रातल्या कोविडच्या भ्रष्टाचाराची आमची तयार होते, ती तयार झाल्यानंतर त्याचंही प्रकाशन आम्ही करणार आहोत। असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सच्च्या मनाने जिथे जिथे मदत मागितली असेल ती मदत आम्ही 100% करू। नितीन राऊत परत बोलतो मी काय बोललो त्यांनी काय ठेवलं अहवाल तर वाचू द्या।
तर मुंबईत कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि विविध आरोप जे झाले त्या सगळ्या आरोपांचं संकलन करून एक पुस्तिका साठम यांनी आता प्रकाशित केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता ती पुस्तिका दाखवली सुद्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.